खरं तर आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस. सातारा, सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांचा, पश्चिम महाराष्ट्रांचा आज मराठा मराठा उद्योजक लॉबीचा उद्योजकांचा ॲडमिनचं महत्त्वाची मीटिंग आज करते. आज या मीटिंगच्या निमित्तानं वैभवदादा असतील, कल्पेशदादा असतील यांनी सुंदर असं नियोजनसुद्धा त्या आपलं असणार आहे. सर्वांना मार्गदर्शनाचीच आपण आज पहिली 1 to 1 भेट तसेच फेसबुक लाईव्हसाठी एक शूट करत आहोत. बघा कसं आहे की या सर्वांचा एकच उद्देश आहे की मराठा उद्योजक हा व्यवसायात पुढे गेला पाहिजे. तसंच आज जाता जाता खूप गोष्टींचं ट्रान्झॅक्शन झाले, म्हणजे आर्थिक झाली, विचारांची झाली. जसं आमचे साहेब नेहमी सांगतात की विचारांची गुंतवणूक केली तर विचार केले जातील आणि विचार उगवले जातील. याच पद्धतीनं आज आपण आलोय पाटण तालुक्यातून, पाटण रस्त्यावरून पाटण तालुक्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती असणारा एक मराठी उद्योजकाचा व्यवसाय. खरं तर या व्यवसायाची ओळख एक प्राथमिक स्वरूपात करून देत असताना आत्ताची गोष्टी मार्केटमध्ये चालू आहे त्या म्हणजे अन्न भेसळीच्या. आणि इथं आल्यानंतर लक्षात येतं की हा माझ्या पाठीमागे दिसणारा नाचणीचा पापड, या पापडात असणारी गुणवत्ता आणि त्याचं बनवलेलं शुद्धतेनं बनवण्याची प्रक्रिया, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत भिलार कुटुंबीय आहेत. त्या भिलार कुटुंबियाविषयी बोलायचं झालं तर त्यांना स्वतःचं राहायला घर नसताना एक स्वतःच्या जीवावरती धोंडा ठेवून व्यवसाय कसा निर्माण करावा, व्यवसाय निर्माण करत असताना बऱ्याचदा माणूस स्वतःचं घर मोठं बांधतो आणि व्यवसाय छोटा करतो. इथं उलट आहे. आज या परिवाराच्या आमच्या ताई आहेत, त्या ताईंच्या अजून डोळ्यातून बघता आश्रय आहे. चला जास्त वेळ न घालवता राजसाहेबांच्याकडून पहिल्यांदा समजून घेऊया याची सुरुवात कशी होती. आमचं लग्न 2007ला झालं ना. आमच्याकडं जगण्याचा कोणताही पर्याय नव्हता. जस्ट एक करायची म्हणून छोटीशी सुरुवात केली आणि जेव्हा जाणीव झाली की ह्यातून आपण काहीतरी करू शकतो तर स्टेप बाय स्टेप आम्ही हा व्यवसाय एक 300 रुपयाच्या छोट्या पुरी प्रेस मशीनपासून सुरुवात केली. त्याच्यानंतर 2011ला 2014ला आम्ही एक छोटं मशीन घेतलं आणि त्याच्यावर हा व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. पण मागणी वाढती बघितली की मागणी वाढती आहे. मग आम्ही 2020-21ला ठरवलं की आपल्याला ह्याच्यात वाढ केल्याशिवाय आपण मागणी तसा पुरवठा नाही देऊ शकणार आहे. मग त्याच विचारातून ही स्वतःचं घर नसताना एक मोठं धाडस करून ही फॅक्टरी उभा केली. ताई, यात आता कुठल्या पद्धतीचे पापड आपण बनवतोय? सुरुवातीला आम्ही बरेच पापड केले. अगदी स्ट्रॉबेरीचा सुद्धा पापड केला. पण मार्केटमध्ये बघितलं की बाबा शुद्धतेला आपल्याला तेवढा भाव मिळत नाही. मग आम्ही अगदी नाचणी पापड असेल, बटाटा पापड असेल, तांदूळ पापड असेल, त्याच्यामध्ये अनेक फ्लेवर पण केले. पालक, बीट, टोमॅटो, हिरवी मिरची, पुदिना. पण ही शुद्धता आम्ही करतोय, पण त्या शुद्धतेला तेवढा भाव मिळत नाही. कारण मार्केटमध्ये कलरचा पापड येतो आणि त्या कलरच्या पापडाचा भाव आणि आपला भाव जुळत नाही. म्हणून आम्ही मग एक ठराविक पापडांचीच मागणी किती आहे हे ठरवून आम्ही आता आमच्या फॅक्टरीमध्ये फक्त 4 ते 5 प्रकारचेच पापड ब्रँडेडमध्ये करतो. त्यामध्ये फक्त नाचणी पापड आहे, बटाटा पापड आहे, उडीद पापड आहे आणि तांदूळ आणि कुरडई आणि सांडगे हे त्याला सपोर्टिव्ह रोलमध्ये करतो. पण हे आमचे अगदी खूप मोठ्या प्रमाणात ह्याचं आमचं उत्पादन होतं आणि त्याला आम्हाला शुद्ध आणि सात्विक असल्यामुळे बाजारपेठेत योग्य भावही मिळतो आम्हाला त्याचा. त्याला आम्हाला थोडा वेळ गेला, पण आता ऑल ओव्हर महाराष्ट्रात आपल्याला भरपूर त्याची मागणी आहे आणि आम्ही डेली कमीत कमी 100 ते 150 किलो आम्ही ते उत्पादन काढतो. माझ्यासोबत ताईसुद्धा आहेत. ताई, आपण काय विचार? तर ताई, असं विचारायचं होतं की आता तुम्ही एवढ्या प्रकारचे पापड प्रोडक्ट करताय, तर त्याचं मार्केटिंग तुम्ही कसं मिळवलं? आता त्याचं मार्केटिंग म्हणायला गेलं तर तसं आम्ही अगदी आमच्या प्रवासात आम्ही जर प्रवास ऐकला तर आम्ही 1 किलो तांदूळ घ्यायचे, ते कस्टमरकडून आणायला जायचं, परत ते प्रोसेसिंग करायचं, परत ते न्यायला देऊन जायचं, तेव्हा कुठं आम्हाला 60 रुपये मिळायचे. मग हा जो आमचा प्रामाणिकपणा आहे हा लोकांना खूप भावला आणि मग लोकांनी मग हा चांगलं करतात, ह्यांचा 1 किलोला 1 किलो पापड मिळतोय, अशी आमची माउथ टू माउथ पब्लिसिटी भरपूर झाली. मग एकाने दुसऱ्याने त्याच्या पाहुण्याकडे असं नेत आज आमचा एवढा प्रवास झाला आहे की ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आम्हाला कुणाला सांगावं नाही लागत की बाबा इथं या आणि पापड घेऊन जावा. ते सांगतात की बाबा ह्यांच्याकडे जा आणि इथं तुम्ही दिलेले 1 किलो तांदळाचे 1 किलोच पापड मिळतात, 1ही ग्रॅम कमी नाही मिळत.
आणि तेवढाच क्वालिटीचाही माल मिळतो. त्यामुळे मला मार्केटिंग असं स्वतःहून नाही करावं लागलं. सगळ्यांनी लोकांनी वाढवलेला हा आमचा व्यवसाय आहे. सुरुवातीला आम्ही मजुरी तत्वावर घेत होतो, पण नंतर लोकांच्या लक्षात यायला लागलं की मजुरी देऊन आपलं मटेरियल घेऊन खर्च हा तेवढाच होतो. तेव्हापासून लोकांनी स्वतःचं मटेरियल द्यायचं बंद केलं आणि तयार प्रॉडक्ट घेऊन. अगदीच आपली चर्चा झाल्याप्रमाणे की हा जे मटेरियल आणलं जातं, तर मग कसं मटेरियल तुम्ही उपलब्ध करता मटेरियल? आता बऱ्यापैकी नाचणी ही आपण शेतकऱ्यांकडूनच घेतो. मग ते घेताना असं काही तपासणी करता का त्याची घेताना? नाही, आता Quality. नाचणीच्या क्वालिटीतला आम्हाला बऱ्यापैकी आता गेल्या 14 ते 15 वर्षाचा अनुभव आहे की पण मग साहेब, आता बाहेर तुम्ही सांगताय तुमच्यापेक्षा स्वस्त मार्केटमध्ये मिळत आहेत, अगदी निम्म्या किमतीत सुद्धा नाचणीचे पापड घ्या, पण तुम्ही काय सांगाल ते न घेता आपलेच का घ्यावेत, याबद्दल काय सांगाल? एनी टाईम जेव्हा ज्यांना ह्यात शंका आहे तर लाईव्ह इथं आपल्याकडं नाचणी तर नाचणीचाच आहे का पाहण्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण आहे. अच्छा, म्हणजे आपण त्यातले जे इन्ग्रेडियंट नाही, वापरतो तरी पण आम्हाला समजून सांगा की बाहेरच्या मार्केटमध्ये जो नाचणीचा पापड बनवून जातो त्यात नेमकं कशा पद्धतीनं भेसळ असतात किंवा केले जाऊ अगदीच तुम्हाला जर नाचणीचा पापड ओळखायचाच असेल येस, तर तुम्हाला एक साधी ट्रिक सांगते. जर नाचणीचा पापड मार्केटमधला आणायचा आणि तोही तळायचा आणि आपल्याकडचाही पापड तोही तळायचा, तो जो पापड आहे तो तळलेला 10 अगदी 15 मिनटं, अगदी जास्तीत जास्त अर्ध्या तासात तो ॲटोमॅटिकली मॉइश्चर होतो. पण आपला पापड आहे तो प्युअर नाचणीचा असल्यामुळं तो कम्प्लीट 2 ते 3 तास किंवा अर्धा दिवस किंवा एकही दिवस तो आपला पापड तळलेला आहे असा कुरकुरीतच राहतो. जर अगदी हवामान पूर्ण गार असेल किंवा जास्त पावसाचं वातावरण असेल तरच तो पापड आपला 1, 2, 3, 4 तासांनी थोडासा मॉइश्चर होतो, नाही तर त्याचा कडकपणा जात नाही. मार्केटमधला पापड हा कलरफुल असतो आणि त्याच्यात फुलवण्यासाठीचं जे केमिकल वापरलेलं असतं त्या केमिकलमुळे तो तळला की 15व्या मिनिटाला तो ॲटोमॅटिकली मऊ पडतो. फुलतो जास्त खरं, फक्त तो मऊ पडतो. तो तुम्हाला तासभरही राहत नाही तो पापड आपला. ठीक आहे. एक भावनिक प्रश्न तुम्हाला विचारतो. खरं तर हा पूर्ण मराठी उद्योजकांच्या वतीनं मी विचारतो की बऱ्याचदा असं होतं की नवीन उद्योजक येतात, कुठेतरी सुरुवात करतात, पण संकट आले की कोलमडून जातात, ढासळतात. तुम्ही कित्येकदा ढासळला असतात, उभं राहण्याची प्रेरणा काय? ॲक्च्युली मराठी उद्योजकांनी उभं तर राहिलंच पाहिजे आणि एकमेकांची जर साथ असेल आणि एकमेकांचा जर विश्वास असेल कुटुंबातल्या, तर तुम्ही मराठी उद्योजक म्हणून खूप उभं राहता. कारण आज मी जी उभी आहे त्याला खंबीर पाठिंबा म्हणजे माझे मिस्टर. कारण हे जर नसते तर मी उभीच राहू शकले नसते. नक्कीच ताई, तुमच्या डोळ्यातल्या अश्रूच बऱ्याच काही गोष्टी सांगून जातात की म्हटलं जातं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घडल्या, पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या, पहिल्या शिक्षका झाल्या, पण त्याच्या पाठीमागं खंबीरपणे ज्योतिबा उभे होते. आज राजसाहेब आम्हाला दिसत आहेत त्या रूपात आणि खूप आनंद वाटला. आज सुहासिनी ताईंचं सुद्धा कौतुक आहे की त्यासुद्धा आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. मी त्यांचेही आभार मानतो. तुम्हाला या सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमच्या पुढील वाटचालीसाठी. एकदा आपल्या कंपनीचं नाव आणि लोकेशन आणि कसा संपर्क करायचा ते सांगा. माझी कंपनी उमरज पाटण रोड राव हॉटेलच्या शेजारी आहे. माझ्या कंपनीचं नाव आदित्य फूड प्रोडक्ट्स आहे आणि माझा नंबर आहे 96 89 61 43 93 आणि सरांचा नंबर 755 92 40 155. तुम्ही माझ्याकडं अगदी होलसेलनी पण माल नेऊ शकता, येऊन डायरेक्ट बघू शकता. माझ्याकडं ऑल ओव्हर महाराष्ट्रात पोहोच देण्याची पण तयारी आहे, पण त्या पटीत आपल्याला ऑर्डर मिळावी. मनापासून धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. जय शिवराय, जय शंभूराजे.